100% गुण मिळाले आहेत आणि हे यश नक्कीच माझ्या एकट्याचं नाही आहे. आमच्या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापिका यांच्यामुळे यांचाही याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनी वेळोवेळी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. नंतर माझ्या आईवडिलांनी मला अजिबात अभ्यासामध्ये लूज नाही पडू दिलं. त्यांनी सतत मला एन्करेज करत राहिले आणि त्याच्यामुळेच हे घडलं असं मला वाटतंय. आणि माझ्या अभ्यासाबद्दल सांगायचं तर आधी जानेवारी महिन्यापर्यंत मी आम्हाला शाळेत शिकवत राहिले तेवढं सगळं ग्रास्प करत राहिलो आणि मग त्याच्यानंतर जी रिव्हिजन करायची असते तो महत्त्वाचा काळ असतो, तो मी शेवटचा 1-1.5 महिना ठेवला होता सेल्फ स्टडीसाठी. आणि त्या काळामध्ये मग माझ्या आईनी माझ्यासाठी सुट्टी घेतली होती, तर मग तिने मला तेव्हा चांगलं शेड्यूल वगैरे आखून दिलं होतं आणि ते काय एवढं व्यवस्थित फॉलो नाही झालं तरी पण त्यानुसार अभ्यास मी करायचा प्रयत्न केला आणि तर शेवटचा 1-1.5 महिन्याचा अभ्यास माझ्यामध्ये पुरे ठरला. आणि मला असं सांगायला आवडेल की मी फक्त अभ्यास नाही करत राहिलो, म्हणजे बाकी सगळ्या म्हणजे शाळेच्या गॅदरिंगमध्ये भाग घेतला, सहलीला गेलो आणि त्यानंतर मला फुटबॉल खेळायला खूप आवडतो, त्याच्यामुळे जवळजवळ वर्षभर रोज संध्याकाळी आम्ही फुटबॉल वगैरे खेळायला जातो. त्याच्यामुळे मला पुढच्या मुलांना असं सांगावं असं वाटेल की तुम्ही 10वी काही खूप हार्ड अँड फास्ट म्हणून नका घेऊ, तर ती एन्जॉय करा, तुम्हाला नक्की यश मिळू शकतं. मला आता सायन्स घ्यायचं आहे 11वी-12वीसाठी बायफोकल. मी बिर्ला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे. मला IIT मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर मला रिसर्च करायचा आहे बेसिक फिजिक्समध्ये आणि मला पुढे सायंटिस्ट व्हायचं.